नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद या खंडपथाकरता पदनिर्मितीबाबतचा हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये कोणते कोणते पद असणार आहे, पगार काय असणार आहे, ओके, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे शेतकरी आपला मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठकरिता पदनिर्मितीबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून आलेला आहे. 15 ऑक्टोबर 2025 लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे माननीय उच्च न्यायालयांच्या निर्देशनास आल्याने आवश्यक मनुष्यबळाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालय उक्त संदर्भ क्रमांक 2 येथे नमूद याचिकामध्ये 22/10/2024 रोजीच्या न्यायालय प्रशासनास दिलेले होते. माननीय न्यायालयात सादर अहवालाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई त्यानंतर मूळ व अपील शाखा आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरिता गट अ ते गट ड संवर्गातील रिक्त पदांचा आवश्यकता असल्याने माननीय न्यायालयास दिसून आलेले आहे. त्यानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आलेला आहे. आता माननीय न्यायालयांचे सदर प्रकरणी वेळोवेळी त्याच्यामुळे दिलेलं वेळोवेळी आता पुढे गेल्यानंतर वेळोवेळी पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारात धरण्यात होती. त्यानुसार सदरहून प्रस्ताव उपसमितीने उच्चस्तरीय सचिव समिती तसेच मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सादर करण्यात आलेला होता. सदर बैठकीतील निर्णयानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते गट ड संवर्गातील खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे एकूण 2228 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता पदनिर्मितीची तपशील दिलेली आहे. पदनाम, वेतन श्रेणी, मूळ शाखा, अपील शाखा, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ, एकूण पदे. आता गटामध्ये असणार आहे याच्यामध्ये पदे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे मास्टर व सहाय्यक प्रथोनोटरी न्यायिकसाठी इथं वॅकेन्सी असणार. याच्यात जी पगार असणार त्यांना J4 1,22,700 पासून 1,80,200 रुपये 10 वॅकेन्सी असणार मूळ शाखेसाठी एकूण. ओके. मास्टर व सहाय्यक प्रोथोनोटरी प्रशासनासाठी याच्यामध्ये आपल्याला J4 सॅलरी 1,22,700 पासून 1,80,200 पगार. या मूळ शाखाला इथं 4 वॅकेन्सी. त्यानंतर असोसिएटला इथं J2 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 92,960 रुपयापासून 1,36,520 रुपये या 14 पद संख्या असणार मूळ शाखामध्ये. ओके. टोटल एकूण 14 पदे. त्यानंतर इथं मास्टर प्रशासनमध्ये इथं S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. ना एकूण 18 पदे असणार मूळ शाखेसाठी. ओके. शिष्टाचारसाठी अधिकारी, कोर्ट कीपरसाठी याच्यामध्ये आपल्याला दिलेलं S26 सॅलरी 82,200 पासून 2,15,000 2,11,500 रुपये पगार. याच्या मूळ शाखाला एक पद, औरंगाबाद खंडपीठला एक पद, नागपूर खंडपीठला एक पद, असे 3 पदे असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर इथं राजशिष्टाचारसाठी अधिकारी, कोर्ट कीपरसाठी याच्यामध्ये आपल्याला S26 सॅलरी असणार 82,200 पासून 2,11,500 रुपये पगार. याच्यामध्ये मूळ शाखाला एक पद, औरंगाबाद खंडपीठला एक पद आणि नागपूर खंडपीठला एक पद असणार. या 3 पदं बघायला मिळतात टोटल. मुख्य अनुवादक आणि दुभाषीसाठी इथं वॅकेन्सी असणार. S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. याच्यामध्ये फक्त औरंगाबाद खंडपीठला एक वॅकेन्सी बघायला मिळते. गटाची भरती असणार जी पण मी सांगतो आता ते पद. ओके. सहाय्यक प्रबंधकला इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यासाठी S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. या 23 पदे असणार मूळ शाखाला. अपील शाखेला असणार आहे. सॉरी,
अपील शाखेला असं 23 पदं असणार आहे आणि औरंगाबाद खंडपीठला 8 पद, नागपूर खंडपीठला 3 पदं अशी इथं 34 पदं बघायला मिळतात. सहाय्यक निबंधकला इथे S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. याच्यामध्ये अपील शाखाला 1 पद आणि याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर औरंगाबाद खंडपीठला 1 पद आणि नागपूर खंडपीठला 1 पद, अशी 3 पदं बघायला मिळतात. सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉलसाठी S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. याच्यामध्ये 1 पद नागपूर खंडपीठसाठी असणार आहे. त्यानंतर मुख्य ग्रंथपालसाठी S26 सॅलरी, याच्यामध्ये आपल्याला 82,200 पासून 1,15,500 पगार. याच्यामध्ये आपल्याला 1 पद बघायला मिळतंय औरंगाबाद खंडपीठमध्ये. ओके. त्यानंतर इथं ग्रंथपाल लायब्रेशनमध्ये आपल्याला वॅकन्सी बघायला मिळते. S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार. याच्यामध्ये आपल्याला नागपूर खंडपीठमध्ये एक पद बघायला मिळतात. त्यानंतर इथं उपमुख्य अनुवादक आणि दुभाषीसाठी S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. 1 पद बघायला मिळतं औरंगाबाद खंडपीठमध्ये. सहाय्यक मुख्य अनुवादकसाठी S26 सॅलरी 82,200 पासून 2,11,500 पगार. याच्यामध्ये औरंगाबाद खंडपीठमध्ये 1 पद बघायला मिळतात. ओके. तर टोटल इथं मूळ शाखेला इथं आपल्याला बघायला मिळतात 47 पदे, अपील शाखेला 24 पदे, नागपूर खंडपीठला 14 पदे आणि औरंगाबाद खंडपीठला 7 पदे, अशी 92 पदं असणार आहे गटची भरतीमध्ये. ओके. त्यानंतर इथे आपली गडबची भरती, त्यामध्ये कक्ष सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी S20 सॅलरी असणार आहे. गडबमध्ये 56,100 पासून 1,77,500 पगार असणार आहे. सगळ्या पदांना सेम पगार असणार आहे. मी आता फक्त पदांची नावं सांगणार आहे. याच्यामध्ये मूळ शाखेला 51 पदं, अपील शाखेमध्ये 111 पदं, औरंगाबाद खंडपीठला 49 पद आणि त्याच्यानंतर नागपूर खंडपीठला 30 पद, 241 पदांसाठी ती भरती असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ भाषांत भाषांतर करारसाठी दुभाषीसाठी ते S20 सॅलरी, याच्यात 3 पदं असणार आहे. मूळ शाखेला औरंगाबाद खंडपीठला 11 पदं, हे 14 पदांसाठी पदं असणार आहे. कोर्ट किपरला इथं S20 सॅलरी 1 पद असणार आहे मूळ शाखेमध्ये. सॉफ्टवेअर इंजिनियरला वॅकन्सी असणार S20 सॅलरी मूळ शाखेमध्ये. याच्यावर आपल्याला अपील शाखेला आपल्याला इथं 2 पदं बघायला मिळतात. औरंगाबाद खंडपीठला 1-2 पद आणि नागपूरला 1 पद, असे 5 पदं असणार आहे. हार्डवेअर इंजिनियरला S20 सॅलरी, अपील शाखेमध्ये 1 पद, औरंगाबाद खंडपीठला 2 पद आणि नागपूर खंडपीठला 1 पद, 4 पदं बघायला मिळतात. उपग्रंथपालला इथे S20 सॅलरी, याच्यामध्ये 1 पद असणार आहे आपलं औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठला 1 पद, 2 पद बघायला मिळतात. असे एकूण आपल्याला मूळ शाखेला 55 पद, 114 पदं असणार आहे. अपील शाखामध्ये 65 पदं असणार आहे आपल्या औरंगाबाद खंडपीठला, 33 पदं असणार आहे आपल्याला नागपूर खंडपीठला. 267 पदांसाठी तो भरती निघाली गटमध्ये. त्यानंतर आपल्याला गटकची भरती, आता गटकामध्ये असणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर हायर ग्रेडमध्ये S20 सॅलरी. यांना पण पगार खूप भारी असतो. 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये 5 पदे मूळ शाखेला, 4 पदं आहे अपील शाखेला, 2 पदे नागपूर खंडपीठला, 2 पदे नाही 3 पदे आणि औरंगाबाद खंडपीठला, 2 पदे नागपूर खंडपीठला, हे 14 पदे बघायला मिळतात. निम्न श्रेणी लघुलेखनमध्ये लोअर ग्रेडमध्ये S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार. यामध्ये 15 पदे असणार मूळ शाखेला, अपील शाखेला 28 पदे, औरंगाबादला 8 पदे आणि नागपूरला 4 पदे, असे 55 पदांसाठी ती भरती निघालेली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंट सेक्शन ऑफिसरमध्ये S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार. 92 पदे असणार आहे आपल्याला. 92 पदे असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. मूळ शाखेला 152 पदे, अपील शाखामध्ये 87 पदे इथं असणार आहे औरंगाबादला आणि 45 पदे नागपूरला. 376 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. कनिष्ठ भाषांतकार व दुभाषीसाठी ते S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार. 20 पदं असणार आहे याच्यामध्ये मूळ शाखेला. त्यानंतर औरंगाबादला 11 पदे व 6 पदे असणार आहे. नागपूरला 37 पदांसाठी भरती निघालेली आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर प्रोग्रामरला इथे वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार. 2 पदे असणार इथं अपील शाखेमध्ये. ओके. आणि सहाय्यक ग्रंथपालमध्ये S12 सॅलरी 32,000 पासून 1,16,000 पेमेंट असणार आहे. 2 पेमेंट औरंगाबादला, 2 वॅकन्सी औरंगाबाद, 1 वॅकन्सी नागपूरमध्ये, हे 3 पदं बघायला मिळतात. वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यकसाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. 2 पदे असणार इथं नागपूरसाठी. ओके. लिपिकसाठी इथं S10 सॅलरी, सगळ्यात जास्त वॅकन्सी S10 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला 29,200 पासून 92,300 पगार. याच्यात 167 पदं असणार आहे मूळ शाखेमध्ये. अपील शाखेला 280 पदे, 205 पदे असणार औरंगाबादला, 83 पदे नागपूरला, 735 पदांसाठी भरती असणार आहे. वाता
वातानुकूलन यंत्रणासाठी तर वॅकन्सी आहे. एअर कंडिशनर ऑपरेटरसाठी 10,000 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. याच्यामध्ये 2 पदं असणारे मूळ शाखेसाठी, 2 पदं असणारे नागपूरला, अशी 4 पदांसाठी भरती असणारे. वाहन चालकसाठी, ड्रायव्हरसाठी 10 सॅलरी, मूळ शाखेला इथं अपील शाखेला 22 पदे, औरंगाबादला 4 पदे, नागपूरला 4 पदे, 30 पदांसाठी भरती. टोटल इथं मूळ शाखेला 301 पदे, 488 पदे असणार आहे. अपील शाखेमध्ये 320 पदे, औरंगाबादला 149 पदे असणार आहे. नागपूरला असे 1258 पदांसाठी भरती असणार आहे. गड्डाची भरती निघालेली आहे. सहाय्यक मुख्य पुस्तक बांधणीकारसाठी SE11 सॅलरी असणार 30,100 पासून 95,100 पगार. याच्यात एक पद असणार अपील शाखेसाठी. जमादारसाठी ते SE11 सॅलरी 30,100 पासून 95,100 पगार. 2 पदे असणार आहे अपील शाखेसाठी. अतिरिक्त जमादारसाठी पगार सेम असणार 30,100 पासून 95,100 पगार. 2 पदे अपील शाखेसाठी. पुस्तक बांधणीकारसाठी 3 पदे असणार अपील शाखेसाठी. 15 पदे औरंगाबादला, 5 पद नागपूरला, अशी 23 पदे असणार आहे. बांधणीकारसाठी 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. मूळ शाखेला 14 पदे असणार आहे. त्यानंतर इथं अपील शाखेमध्ये वरिष्ठ बांधणीकारसाठी 10 सॅलरी, यांना अपील शाखेमध्ये 3 पदे 10 सॅलरी असणार याच्यात पण. कनिष्ठ बांधणीकारला 10 सॅलरी, ज्यामध्ये अपील शाखेला 8 पद. त्यानंतर फायलरसाठी इथं 10 सॅलरी, याच्यामध्ये 14 पदं मूळ शाखेमध्ये असणार आहे. 13 पदं आपल्याला अपील शाखेला, 10 पदं औरंगाबादला, 5 पद नागपूरला. ओके. हवालदारसाठी इथं वॅकन्सी असणार 10 सॅलरी, 2 पदं मूळ शाखेला आणि 5 पदं औरंगाबादला, 3 पदं नागपूरला, अशी 10 पदं असणार आहे. वरिष्ठ ग्रंथपाल परिचयासाठी 10 सॅलरी, 2 पदं असणार नागपूरसाठी फक्त. ग्रंथालय परिचयासाठी 10 सॅलरी, 3 पदं असणार आहे नागपूरसाठी. ओके. मुख्य माडीसाठी 60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यात 1 पद असणार आहे नागपूरसाठी. नाईकसाठी S4 सॅलरी असणार आहे 17,100 पासून 54,000 पर्यंत पगार. मूळ शाखेला 7 पदं, औरंगाबादला इथं 5 पद आणि इथं 1 पद असणार. नागपूरला 13 पदं बघायला मिळतात. मोटार यांत्रिकीसाठी 4 सॅलरी असणार 17,100 पासून 54,000 पर्यंत पेमेंट. मूळ शाखेला 2 पदं असणार आहे आणि 2 पदं असणार आहे ह्याच्यामध्ये टोटल. दूरध्वनी तंत्रज्ञानासाठी S4 सॅलरी, मूळ शाखेला 2 पदं असणार आहे फक्त. प्रतिलिपी यंत्रचालकसाठी याच्यामध्ये असणार आहे म्हणजे फोटोग्राफी मशीन ऑपरेटरला S4 सॅलरी असणार आहे यांना. याच्यामध्ये पण आपल्याला 3 पदं मूळ शाखेला, अपील शाखेला 1 पद, औरंगाबादला 7 पद, नागपूरला 3 पद, 14 पदं बघायला मिळतात. बायंडर बॉयसाठी याच्यामध्ये S4 सॅलरी 10 पदे असणार आहे याच्यामध्ये फक्त अपील शाखेमध्ये. उद्योग वाहन चालकसाठी लिफ्टमॅनसाठी ओके, याच्यामध्ये S4 सॅलरी, औरंगाबादला 5 पद आणि इथं 4 पद असणार आहे. नागपूरला ही 9 पदांसाठी भरती असणार आहे. त्यानंतर इथं असणार आहे पंप ऑपरेटरमध्ये S4 सॅलरी, याच्यात 1 पद असणार आहे नागपूरसाठी. ओके. सहाय्यक मुख्य माडीसाठी असणार आहे S4 सॅलरी, ज्यामध्ये नागपूरसाठी 1 पद. शिपाईसाठी S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. 104 पदं असणार आहे मूळ शाखेला, अपील शाखेला 107 पदे, 87 पदे औरंगाबादला, नागपूरला 67 पदे, 365 पदांसाठी भरती असणार आहे. त्यानंतर पहारेकरी वॉचमॅनसाठी S3 सॅलरी असणार 2 पदे मूळ शाखा, 1 अपील शाखा, 1 औरंगाबाद, 18 पदे बघायला मिळतात. सफाईगारला S3 सॅलरी 2 पदे मूळ शाखेला असतात, औरंगाबादला 20 पदे, नागपूरला 2 पदे, 24 पदे बघायला मिळतात. स्वयंपाकसाठी इथं S3 सॅलरी, याच्यामध्ये आपल्या स्वयंपाकीसाठी, कुकिंगसाठी याच्यामध्ये 2 पदं अपील शाखा, 18 पदं आपल्याला औरंगाबाद आणि 4 पदं आपल्याला असणार आहे नागपूरसाठी, अशी 24 पदे. स्वयंपाकी शिपाईसाठी ते S3 असणार आहे पगार. याच्यामध्ये आपल्या 5 पदे मूळ शाखा असणार आहे. माडी उद्यान मजूर, महिला उद्यान मजदूरला S3 सॅलरी, याच्या 2 पदं असणार मूळ शाखेला, 5 पदे औरंगाबादला, 5 पदे नागपूरला, असे 12 पदे बघायला मिळतात. एकूण इथं 159 पदे मूळ शाखेत, 153 पदे अपील शाखेत, 192 पदे औरंगाबाद, 7 पदे नागपूरला, 611 पदांसाठी भरती असणार आहे. एकत्रित एकूण इथं दिलेलं आहे. इथं आता बघूया तुम्ही 562 पदांसाठी इथं टोटल गड्डामध्ये असणार आहे आपल्याला. मूळ शाखेमध्ये, अपील शाखेमध्ये 779, औरंगाबादला 591, 296 असणार आहे आपल्याला पदं नागपूरला. ओके. टोटल इथं 2228 पदांसाठी भरती निघालेली आहे. ओके. तर इथं सदरून पदांची वेतन श्रेयामध्ये विभागाकडून प्रमाणित आता निश्चित करून घेण्याची अटीनिधीत पदनिर्मितीमध्ये मान्यता देण्यात येत आहे. सदरून पदे ही अस्थायी स्वरूपातील असल्यामुळे त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून स्थायी पदांच्या मुदतवाढी संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या
निर्देशनानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच सदरून पदांचा समावेश करून माननीय उच्च न्यायालय सुधारित आकृतीबंध शासनास तातडीने मान्यतेमध्ये सादर करण्यात यावा. ओके. शासनात विविध कार्यपद्धतींचा अवलंब करून सदरचे पदे भरण्यात यावी. उपरोक्त नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचे सेवा प्रवेशमध्ये नियम प्रशासन सेवा 2 महिन्यांच्या आत मान्यतेवर सादर करण्याची आवश्यकता राहील. त्यांच्या सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर सदरचे पदे भरण्यात यावीत. ओके. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांच्या प्रभावी वापरानुसार अनुषंगाने भविष्यात त्यांना न्यायालयाचे कामकाजामध्ये जास्तीचा वापर करण्यात यावा. माननीय उच्च न्यायालयांच्या प्रशासकीयामधून आवश्यकतामध्ये निश्चित करण्यात यावा. असा हा GR आलेला आहे. पदांबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. गट अ, गट ब, गट क व गट ड मध्ये भरती आहे. बंपर भरती असणार 2228 पदांसाठी. याची अपडेट येणार असून मोठी लवकर बंपर भरती येणार आहे. विधी व न्यायालय विभागामार्फत भरती जाहीर करण्यात येईल. मुंबईची वेगळी मार्फत भरती, नागपूरमधून वेगळी, औरंगाबाद खंडपीठाची वेगळी भरती येणार आहे. ओके. याची भरती जेव्हा आली लगेच तुमच्या समोर होतो, पण अपडेट वगैरे लगेच सादर करेल मित्रांनो. पण आता पूर्वी आता फक्त GR आलेला, GR पास झालेले, पद मंजूर झालेले, अभ्यासाला लागून जायचे. आपल्याला जे पण आपला अभ्यास असेल आपल्या पदानुसार अभ्यास करा. आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या व्हिडिओ रिलेटेड नाही तर मला Instagram मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशा तुमच्या नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.